पंचखाद्य मोदक करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। काजू बदाम टाकूया। याच्यामधला दमटपणा जाईपर्यंत परतून घ्यायची। 1 मिनिटभर काजू आणि बदाम परतून घेतलेत। आता मी हे काढून घेते। डेसिकेटेड कोकोनट टाकूया। मंद गॅसवर याच्यातला दमटपणा जाईपर्यंत हलकसं भाजून घेऊया। 1 मिनिटभर डेसिकेटेड कोकोनट छान भाजून घेतले। खोबऱ्याचा सुगंध सुटायला लागलाय। याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकूया। 1 मिनिटभर खसखस छान भाजून घेतली आहे। याच्यामध्ये खारीक पावडर टाकूया। मंद गॅसवर 1 मिनिटभर परतून घेऊया। खारीक पावडर जास्त वेळ भाजायची नाही, ती लगेच लाल होते। आता मी हे सर्व काढून घेते। कढईमध्ये छोटा 1 चमचा साजूक तूप टाकते। खजूर टाकूया। मंद गॅसवर खजूर सतत परतवत राहायचा आहे। खजूर छान परतून घेतलाय। खजुराचा गोळा तयार झालाय। आता मी हा खजूर काढून घेते। भाजलेले काजू बदाम, भाजलेले डेसिकेटेड कोकोनट, खारीक पावडर आणि खसखस, भाजलेले खजूर प्लेटमध्ये काढून घेतले। थंड झालं की आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकूया। सर्व साहित्य मिक्स करून याचा गोळा करून घ्यायचा आहे। सर्व साहित्य एकत्र करून त्याचा गोळा करून घेतलाय। मोदक करायला घेऊया। मोदक आपण या साच्यात करणार आहोत। साच्याला साजूक तूप लावून घेते। मिश्रणाचा गोळा घेऊया। थोडासा मळून घ्यायचा। साच्यात टाकूया। साचा बंद करूया। मागच्या बाजूने मिश्रण असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मोदकाला छान आकार येतो। मोदक काढून घेऊया। छान झालाय मोदक। आपले पंचखाद्य मोदक तयार झालेत।